सो हे गाईज गुड मॉर्निंग. मी निलेश पुन्हा एकदा स्वागत करतो निलेश कंपार्टीच्या ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलवर. आणि आज आहे 25 मार्च आणि आज आहे एकविरा देवीची जत्रा म्हणजे कारल्या डोंगरावर आपण चाललो आहे लोणावळ्याला. सो आम्ही आय थिंक मी आणि विशाल गेलो होतो 3-4 वर्षापूर्वी. तो जो पालखी सोहळा असतो संध्याकाळचा तो पाहण्यासारखा असतो, तो जल्लोष आणि तिथल्या सगळ्या. सो एकंदरीत एकविराला जेव्हा तुम्ही जाता खूप मजा येते. सो चला पुन्हा एकदा चालू आहे. मी एकटाच चालू आहे यावेळी, सोलो राईड करणार आहे. कारण विशालीचं ऑफिस आहे, मंथ एंडिंग आहे आणि शिवांशची शाळा एक्झाम आहे, त्यामुळे मी एकटाच चाललो आहे. सो सोलो राईड असणार आहे. सो बघूया काय कशी मजा येते. सो लेट्स गो. पेट्रोल भरायचं आहे आणि मग आपण निघणार आहोत. चला. सो बघू शकता ही आपली बाईक यामा फेझर. बऱ्याच दिवसानंतर आपण लॉंग राईडला चाललो आहे. जवळपास 90 किलोमीटर आहे इथून ऐरोलीवरून एकविरा. आणि मग पुन्हा 90 म्हणजे जवळपास आज 200 किलोमीटर आपण आज ट्रॅव्हलिंग करणार आहोत. रात्री येईपर्यंत आपल्याला 10 वाजतील. 8 म्हणजे 10च्या अगोदरच येऊ, म्हणजे संध्याकाळी पालखी झाली की लगेच निघणार आहोत. सो चला पेट्रोल भरूया आणि निघूया. चला. सो काही आता आपण एक्सप्रेस वेजवळ आलो आहे. म्हणजे इथून एक्सप्रेस वे चालू होतो. ते 4 व्हीलरला असं कुठे इथे 2 व्हीलरला नाही आहे. 2 व्हीलर एका पर्टिक्युलर याच्यावर जाऊ शकतो. नंतर एक लेफ्ट आहे, जो खोपोलीला बाहेर पडतो. पण आपल्याला सध्या तो रूट असं प्रॉपर माहीत नाही. तर मी एकटाच आहे, त्यामुळे म्हटलं रिस्क नको. म्हटलं माझं कोणीतरी पिलियन असेल तेव्हा मग तो प्रॉपर वे दाखवेल, मग आपण जाता येईल. सो आता आपण इथून जाणार आहोत आता ओल्ड गोवा हायवे. सो चला जाऊया. एक बाईक रायडरला जर तुम्ही विचाराल की काय मजा असते, तर एक दिवस ऑफिसच्या स्ट्रेसमधून नंतर तुमच्या डेलीच्या रुटीनमधून ब्रेक घेऊन जेव्हा तुम्ही सोलो राईडला जाता किंवा फॅमिली सोबत किंवा मित्रांसोबत राईडला जाता, ती जी मजा असते ती काय औरच असते. आणि त्याचाच आज अनुभव मी घेतो आहे. खरंच खूप दिवसानंतर, ऑलमोस्ट खूप महिन्याने किंवा वर्षाने म्हणू शकतात राईड करतो आहे आणि खरंच खूप मजा येते. सो रिअली म्हणजे एक बाईक रायडरच समजू शकतो या फिलिंग्स. खरंच खूप मजा येते, खूप बरं वाटतं. एकदम मस्त निसर्गाच्या सानिध्यात आपण राईड करतो आहे. आणि हा आहे आपला क्रूज कंट्रोल, इंडियन जुगाड. क्रूज कंट्रोल. सो गाईज हा एक गगनगिरी महाराजांच्या मठाकडे जाण्याचा मार्ग आणि हे खोपोली. ॲक्च्युली मी जर कधी गेलो या रूटने तर मी नेहमी येतो इकडे. आय थिंक 2-3 वेळा आलो आहे. बट यावेळी नाही, कारण यावेळी आपल्याला ॲक्च्युली जायचं आहे कारल्याला देवीच्या दर्शनाला. सो ते दर्शन लवकर घ्यायचं, कारण यात्रा असल्यामुळे गर्दी खूप असणार. सो दर्शन घेऊन आपल्याला फ्री व्हायचं आहे पहिले, त्यामुळे आपण मठाकडे जात नाही आहे. सो हा बघू शकता, हा रस्ता इथे वर जातो आणि हा इथून आपण मागून आलो. सो चला जाऊया आता. लेट्स गो. सो गाईज हे आहे शिंगरोबाचं मंदिर आणि आपण ओल्ड गोवा म्हणजे ओल्ड मुंबई पुणे रस्त्यानं जातो तेव्हा आपल्याला हे मंदिर लागतं. सो आत्ता जस्ट दर्शन घेतलं आणि मग इथून आपण जाणार आहोत पुढे आता कारल्याला. सो चला जाऊया, निघूया. चला आता आपण खंडाळ्यामध्ये आहोत. सो पुढे बाईक पार्क केली आहे आणि बरेचसे बाईक रायडर इथे थांबून फोटो वगैरे काढतात आणि रेस्ट घेतात जरा. सो ही आहे आपली बाईक आणि चला. सो काही सकाळचे 9:30 होत आले आणि मी आता आहे खंडाळा घाटामध्ये. बघू शकता खाली आहे मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे आणि तिथे तुम्ही कधी पण या, बऱ्यापैकी ट्रॅफिक असतं. तर आता जस्ट 2 मिनटं थांबलो आहे आणि जाईन पुढे आता. चला जाऊया. परत आपल्याला लवकर पोचायचं आहे. लेट्स गो. आता आपण एका हॉटेलमध्ये थांबलो आहे. हॉटेलचं नाव विसरलो मी. प्युअर व्हेज आहे तिथे नाश्त्यासाठी. आता इथून एकविरा देवीचं मंदिर हार्डली एक 5 ते 10 मिनटावर आहे. 5-6 किलोमीटरवर आहे. आणि आता आपण इथे नाश्त्यासाठी थांबलो. सकाळचे 9:45 झालेत आणि आपण कांदा पोहे आणि कांदा पोहे आणि चहा घेतले. आणि 3-4च आयटम आहेत नाश्त्याच्या आता या टायमिंगला. सो आता नाश्ता करून आपण निघूया. चला नाश्ता करूया. सो गाईस तुम्ही बघू शकता माझ्या मागे हे हॉटेल आहे, हॉटेल जगद्गुरू. इथे आपण थांबलेलो नाश्त्यासाठी. सकाळचे 9:45 झाले आणि कांदा पोहे आणि शिरा आपण नाश्ता केला. मस्त होता. जरा पोट भरलं आणि आत्ता आपण इथून निघूया. इथून हार्डली 5-6 किलोमीटर आहे एकविरा. 10 मिनटात आपण पोहोचू. सो चला जाऊया आता एकविरेच्या चरणी. सो गाईज आपण एक 5 मिनटात पोहोचलो एकविरा देवीच्या एंट्रन्स गेटवर. आणि हे श्री क्षेत्र एकविरा देवस्थान वेहरगाव कारला लोणावळा. सो आता आपण कारल्यात पोहोचलो आहे आणि आता इथून एक 2 ते 3 किलोमीटर आहे पुढे देवीचा डोंगर स्टार्ट होतो. सो चला जाऊया आपण एकविरा देवीच्या
दर्शनासाठी. सो गाईज आता आपण आतमध्ये चाललो आहे आणि इथे एक आपण देवीचं मस्त असं डेकोरेशन बघितलं. खूप सुंदर अशी देवीचं म्हणजे डेकोरेशन केलं. सो मी तुम्हाला दाखवतो. सो बघू शकता एक सुंदर असं देवीचं असं इथे डेकोरेशन केलेलं आहे आणि देवीचा मुखवटा इथे तुम्हाला दिसतो आहे. बघू शकता तुम्ही खूप सुंदर असा देवीचा फोटो. आणि इथे जेवणाची वगैरे व्यवस्था पण केली आहे. जर तुम्ही येत असाल तर तुम्हाला म्हणजे जेवण पण त्यांनी केलेलं आहे. आज इथे बऱ्याच ठिकाणी आपल्याला जेवणाची व्यवस्था वगैरे बघायला मिळेल. सो बघू शकता तुम्ही देवीचं दर्शन इथून पण घेऊ शकता तुम्ही. सो गाईज आता आपण या पार्किंगमध्ये आलेलो आहोत बघू शकता तुम्ही. आणि अगदी आपण देवस्थानाच्या जवळ आहोत. सो गाडी पार्क केली. ही फ्री पार्किंग आहे त्याला माहीत नाही मला तर पेड पार्किंग आहे का. आणि तिथे त्या साईडला मागे आपण पार्किंग केली आहे आणि आता आपण पुढे चाललो. बघू एका ठिकाणी आपण हेल्मेट आणि आपली बॅग ठेवूया जेणेकरून काय होईल आपल्याला जास्त सो फ्री आहे पार्किंग. सो चला आता जाऊया आणि घेऊया दर्शन घ्यायचं आहे. आता इथून पुढे आपल्याला मला वाटतं आता वर गडावर जायला 1 तास लागेल. गर्दी आहे बऱ्याच पालख्या आहेत आणि मग नंतर हे पण ठेवायचं हेल्मेट वगैरे. सो चला बघूया. बघू शकता पालख्या बऱ्याच ऑलरेडी येऊन गेल्या आणि एक पालखी ऑलरेडी पुढे आहे. सो आपण बघूया. एक पालखी बघू शकतो आपल्या वडाळा गावचे आहे. मुंबईतला वडाळा गाव. हे आई एकविरा शक्तीपीठ पायथा मंदिर. तुम्ही वर दर्शनाला जाण्यापूर्वी इथे दर्शन घेतलं जातं आणि मग नंतर मग वर जातात. सो आता आपण इथे दर्शन घेऊ. चप्पल काढूया. हा एकविरा आईचा पदयात्रा म्हणजे डोंगरावर जाण्याचा पाव आहे. जे पायाने आपण चालत जातो तो मार्ग. तुम्ही बघू शकता इथे पाया वगैरे पडतात. सो गाईज आता आपण या सो म्हणजे जुना मार्ग आहे पायऱ्यांचा त्या मार्गाने चाललो आहे. तुम्ही बघू शकता वर इथे डोंगरावर जायचं आपल्याला ते अर्धाच लागेल. बरीच सारी अशी छोटीशी दुकानं आहेत जिथे आपल्याला काकड्या सरबत छास वगैरे मिळेल. बघू शकता तुम्ही लोक येतात खूप सारे. वर चालत चाललो आहे आपण. पाण्याच्या बाटल्या वगैरे आपल्याला मिळतात आहे आणि बघू शकता लोकांच्या कोंबडी वगैरे. आता आपण एक 50 नारळ आणि हार घेतला आणि आपण चालू देवी दर्शन. कारण तिथे आपण मग हेल्मेट ठेवलं आहे आणि आपली बॅग ठेवली आहे. चला आपण आता पोहोचलो आहे मंदिराजवळ. हा जो मार्ग आहे तो पालखी मार्ग आहे. म्हणजे जेवढ्या पण पालखीच्या दंड्यांच्यावर असणारे लोक ते इथून जाऊ शकतात आणि आपण जे जाणार आहोत तर आपण इथून जाणार आहोत. तिथे एक लाईन असते. आपण इथे पालखीवर आपल्याला आहोत. दर्शन ॲक्च्युली जे मधून येणारे लोक असतात ना म्हणजे ज्यांच्या अंगात वगैरे होते त्यांच्यामुळे ना खूप ऑलरेडी गर्दी होते. सो तुम्ही बघू शकता खूप सारे लोक त्यांच्याबरोबर आणखी 2-3 लोक असतात. त्यामुळे खूप सारे लोक हे असतात. म्हणजे आपण अगदी मंदिराजवळ आलो आणि आता आपलं दर्शन होणार आहे काही क्षणात. आपण काही नवस फेडले जातात वगैरे तुम्ही बघू शकता.
पेंट कोळीवाड्याची पालखी आली आपण बघू शकतो. सो हे काय आत्ता दुपारचे ऑलमोस्ट 2:30 वाजलेत आणि मी आलो आहे परत आपल्या पार्किंगच्या इथे. ॲक्च्युली हेल्मेटचा जरा बंदोबस्त करायचा होता. हेल्मेट आता मी गाडीतच लावून ठेवतो, कारण कुठल्या दुकानात ठेवायचं विचारलं ना तर ते लोक म्हणतात 5-5:30 वाजेपर्यंत तुम्ही घेऊन जाऊ शकता तर ठीक आहे, कारण 5 वाजता दुकानं बंद होणार आणि नंतर 5:30-6ला पालखी येणार, त्यानंतर 2 तास दुकानं बंद असणार संध्याकाळी 7 वाजेपर्यंत. त्यामुळे मग प्रॉब्लेम आहे. सो मी आता गाडीलाच हेल्मेट लावून ठेवतो आहे, कारण इथे बऱ्याच जणांचे हेल्मेट्स आहेत. आणि थोडं बहुत खाल्लं, काही काकडी आणि काही फ्रूट्स सॅलड वगैरे खाल्लं, ज्यूस वगैरे खाल्लं, त्यामुळे असं काही तहान तर भागली, त्यामुळे पोट असं भरलेलं आहे बऱ्यापैकी. सो आता बघूया, थोड्या वेळ थांबतो इथे, रिक्षात जरा बसतो आहे सावलीमध्ये, रिलॅक्स करतो आहे आणि आता थोड्या वेळ कारण म्हणजे 1 तास आधी तरी तिकडे जाऊन जागा बघायची पाहिजे, 1-1.5 तास आधी, आता परत ते व्यवस्थित शूट घ्यायला भेटणार नाही पार्किंगचं. सो आता थोडा वेळ थांबतो इथे आणि मग इथे हेल्मेट पार्क करून जातो आणि मग वर जाऊन जागा पकडून आपल्याला पालखीचं शूट करायचं आहे. सो चला. सो गाईज आत्ता 4 वाजत आहेत आणि मी पुन्हा एकदा गडावर आलो आहे. आता एक 1-1.5 तास आहे, म्हणजे 5:30-6च्या आसपास पालखी सोहळा होणार आहे. तो क्षण अनुभवण्यासाठी खाली पुन्हा एकदा हेल्मेट ठेवायला गेलेलो. सो खाली जाऊन पुन्हा गडावर येणं खूप गर्दी आहे, त्यामुळे जमायला झालं. सो चला आता आपल्याला शूट करायचं आहे मेन ते पालखीचं. चला. सो गाईज बघू शकता अजूनही पालख्या येतात आणि उद्या सकाळपर्यंत पालख्या येत राहणार आहेत आणि आता संध्याकाळी 5:30-5:45 झाले आणि आपण निघालो आहे. पालखी सोहळा झालेला आहे, मानाचा पालखी सोहळा चौल आग्रावकर यांचा. सो चला आता आपण पण निघूया. खाली जाईपर्यंत 6-6:30 होतील आणि म्हणजे निघेपर्यंत आपल्याला 6:30 होतील. चला म्हणजे घरी जाईपर्यंत 9. चला गाईज ट्रॅफिक
फुल जॅम आहे. मला वाटतं मला अर्धा तास झाला मी इकडे संध्याकाळचे 7 वाजले. पालख्या येतात आहे, गाड्या पण फुल जॅम. सो हे गाईज आता रात्रीचे 9 वाजलेत आणि मी आहे खोपोलीला. सो हा ब्लॉग आता आपण एंड करतो आहे. जवळपास 1.5-2 तास ट्रॅफिकमध्ये अडकलेलो जेव्हा मी आज लास्टचा व्हिडिओ पाहिला तेव्हा. त्याच्यानंतर हायवेला आलो. मग काहीतरी चिकी वगैरे घ्यायची होती, फज वगैरे सगळं घेतलं आणि निघालो. स्वतः आलो आहे आपण खोपोलीला आणि इथून आय थिंक 1-1.5 तासात आपण घरी पोहोचू 10-10:30पर्यंत. सो ॲक्च्युली ट्रॅफिकमध्ये आणि त्या गर्दीमध्ये पण जरा थकवा झाला आहे. सो त्यामुळे व्हिडिओ जास्त शूट नाही केला. सो आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल एकविरा आईच्या पालखी सोहळ्याचा. जर आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका ब्लॉगमध्ये. टिल देन जय एकविरा.